कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कमल हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नाथ भगवान की जय, मौली महेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. सदैत चंदोर्देवोत्पाद पंकज स्मरणं वासरमणिर्वतं ताराशिनाशियन्ते विघ्नानं. या कुंदे वंदे कुशाल धवला, या शुभ्रवस्ताविना, या विना वरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासनं. या ब्रह्माच्युत शंकरं प्रवर्ते गिरिदेवे सदा वंदिता, कामानुपातो सरस्वती भगवती निःशेष जड्यपा. मूकं करोति वाचाल पंगुरंगेत कृपा तव वंदे परमानंद माधवं. नारायण रुचितं देवी सरस्वती व्यास ततो जय मुद्रे तन्नमा. वसुदेव सुतं देवकं चानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेक ज्ञानदेवीचा अक्षरे मंत्र दोदप करी निर्धार तयासी ज्ञान होया पार. परब्रह्मेचा बोध दाविता दयाच्या अंगिते का आवाजता, ज्ञानमूर्ती अंधे गडबावा नमस्कार तया ज्ञानदेवा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सर्वप्रथम या पुण्यभूमीमध्ये आज खर तर ज्ञानेश्वरी पारायणाचा 31वा वर्ष अखंडितपणे चालू झालेला आहे. कारण मला इथं आल्यानंतर आनंद वाटला. अगदी सुंदर अशा प्रकारचं भजन गायन चालू झालेलं होतं. मन प्रसन्न झालं आणि प्रसन्न झाल्यानंतर मला वाटलं खरंच मी अनेक प्रवचनाच्या ठिकाणी गेलो, पण असा आनंद मला कधी वाटलेला नाही. आणि ह्या आनंदामध्ये प्रत्यक्षात या गावावरती कुठल्या तरी दैवताचं पुण्य या ठिकाणी असणार हे साहजिक आहे. कारण पवित्र ते कुळ, पावन ती भूमी आणि जन्म घेती इथे हरीचे दास. अशा या रामलिंगेश्वर जागृत देवस्थानाच्या परिसरामध्ये, पुण्य पावन भूमीमध्ये, पुण्य पावन गावामध्ये आणि सद्गुरू श्री वैकुंठवासी उज्ज्वलानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यानंतर
आमचे वैकुंठवासी हरिभक्त परायण माझे आद्य गुरुवर्य संत श्रेष्ठ मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने हे जे काही अखंड हरिनाम ज्ञान यज्ञाचा कार्यक्रम चालू आहे केवळ संतांच्या कृपेनेच हे घडत असतं. कुणाची तरी कृपा असेल तरच पुण्य प्राप्त होतं. अशी अवस्था या पुण्य आणि पावन नगरीची आहे. आता आपल्याला या ठिकाणी खरंच मी माझं भाग्य समजतो. त्या नारदाच्या गादीवर बसण्यासाठी अगोदर गावचा आशीर्वाद लागला पाहिजे, नंतर दुसरा आशीर्वाद गावाच्या पंचक्रोशीतील परिसराचा आशीर्वाद लागला पाहिजे, आणि तिसरी सद्गुरूची कृपा असली पाहिजे. अशा प्रकारची जी कृपा जर झाली तर नारदाच्या गादीवर बसण्याचा अधिकार प्राप्त होतो. तसे आमच्या येथील आमच्या गावातील आमचे मंडळी अनिल सावकार बापू, बाळासाहेब पाटील आणि माझे जोडीदार वाचक रामायण सुंदर अशा प्रकारचं वाचन करणारे हरिभक्त परायण रामभाऊ भेंडकाळे आणि माझ्या गावातील अनेक थोर मंडळी माझ्या पाठीशी आशीर्वाद अखंडपणे दिलेले आहेत. आणि त्याच कृपेने आज या येणी पावन भूमीमध्ये मला पहिल्या दिवसाची सेवा मिळाली. त्याबद्दल मी गावचे व सर्व वारकरी मंडळीचे सतत आभार मानतो आणि कथेसाठी या ठिकाणी सुरुवात करतो. महत्वाचं या ठिकाणी मी अध्याय निवडलेल्या प्रस्तुत चिंतनासाठी ज्ञानेश्वरी मधील 6वा अध्याय 102 ओळी. 102 ओळी काय म्हणते? जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रसिद्धीची ठाव, जयाचिनी संगे ब्रह्म भाव भ्रांतासी. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये सुंदर अशा प्रकारे संतांचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने अर्जुन विषाद योग सांगितला आणि शेवटच्या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलं. महाराज अर्जुनाला विचार झाला रणभूमीच्या ठिकाणी असताना कर्तव्य काय आहे की जाणीव करून भगवंताने अर्जुनाला दिली, आणि शेवटच्या अध्यायामध्ये मुक्ती प्राप्त करून दिली. आता हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे अध्याय लिहिले 18 अध्याय लिहिले महाराज. या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे. कुठं आत्मसंयोग सांगितलेला आहे, कुठं कर्मयोग, धर्मयोग, आत्मसंयोग योग, अशा प्रकारे 18 योग ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं. मी प्रवचन करत असताना सुरुवातीला योगाबद्दल माहिती देऊन प्रवचनाला सुरुवात करते. मग या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयोग योग सांगितलेला आहे. आत्मसंयोग योग म्हणजे काय? ही जी काही ध्येय आहे त्या ध्येयाची बांधणी करताना भगवंताने 10 इंद्रियाचा आपल्याला ध्येय दिलेला आहे. या 10 इंद्रियामध्ये 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. मग अशा ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियावर आळा घालणारा एक मन आहे महाराज. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही जे काही षड विकार आहेत, एकट्या मनानं जर ताबा मिळवला तर 10 इंद्रियावर ताबा मिळतो. मनाला थापडलं पाहिजे. मन घागरीत बुडवून ठेवलं तर झाकणार नाही, कुठं लपवून ठेवलं तर झाकणार नाही. हे मन चंचल आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयोग योग सांगितलेला आहे. आत्म या अंतकरणाच्या ठिकाणी जे काही मन भरभराट चाललेलं आहे त्या मनाला आवर कसं घालावं हा योग या ठिकाणी सांगितलेला आहे. आत्मसंयोग योग म्हणजे थोड साधा दृष्टांत मी या ठिकाणी देतो. भगवंत आणि नारदाची स्वारी निघाली माय. उन्हाळ्याचा दिवस होता, अगदी उन्हाळ्याचा दिवस, आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भगवंतानं ठरविलं की नारदाची परीक्षा घ्यायची. नारदाला बोलावून घेतलं भगवंताने. अरे नारदा, आणि
भगवंताला. आता भगवंताला ताण लागली म्हणतात इथं खोटं वाटणार आहे, परंतु परीक्षा घ्यायची होती. परीक्षा घेण्यासाठी काहीतरी करावं लागतंय. भगवंताने सांगितले नारदा, अरे मला त्या ताण लागलेली आहे, जीव व्याकुळ झालेला आहे आणि यासाठी मला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. नारदाने म्हणले महाराज तुम्ही देवाची सेवा करून कुणाची करावं म्हणले. आता जातो म्हणले लागले आणि तुम्हाला पाणी घेऊन येतो. नारदानी महाराज परत फिरलं. पाण्यासाठी सरोवराच्या ठिकाणी आले नारद मुनी आणि त्या नारद मुनी सरोवराच्या ठिकाणी आलं असताना सुंदर अशा प्रकारची अप्सरा महाराज आपल्या घागरीत पाणी भरून कमरेवरती घेऊन जात असताना नारदाचं लक्ष त्या अप्सरेवर गेलं. अप्सरेवर गेल्या महाराज नारदाची मन चंचल मना बघा, मन धाका देते, मनाला आवडता येत नाही. मन त्या अप्सरेवर गेलं आणि भगवंताला पाणी द्यायचं विसरून गेलं. लगेच म्हणलं अप्सरा समोर नारद मुनी गेले. अरे म्हणलं आता मला असली सुंदर स्त्री मला मिळालेली आहे, मी याच्याशी लग्न करावं आणि लग्न करून सुखानं संसार करावं. लगेच महाराज आपलं मनोदय त्या अप्सरेला बोलून दाखवलं आणि दाखवल्यानंतर अप्सरा तयार झाली. लग्न झालं, लेकरं बाळ झाले महाराज. किती तर वर्ष गेले. नारद मुनी प्रपंचात गुंग झाले आणि भगवान तिथे वाट बघू लागले. आत्मसंयम झाला काय? आत्मसंयम निघून गेला महाराज. म्हणजे आत्मसंयोगाला ज्यांना आवडणं घाले त्याला परमार्थाला प्राप्ती करून घेणारा माणूस आहे महाराज. पुन्हा कलह निर्माण झाला, नवरा बायकोचं भांडण सुरू झालं, लेकरं वाद घालू लागले. नारदाला जाग आली, नाही म्हणजे भगवंताची पाणी न्यायची आठवण विसरली. ताबडतोब महाराज पाणी घेऊन नारद मुनी गेले भगवंताजवळ. भगवंतानी म्हणले काय झालं म्हणले, अरे 12 वर्ष होऊन गेले म्हणले, मी ताण लागले म्हणजे हिथंच वाट बघू लागला आणि तू तिथंच आहे. माझ्यातून चूक झाली महाराज म्हणजे भगवंताला माफ करावी वा. म्हणजे आत्मसंयोग झाला, निघून गेला. तसं संतांच्या चरणी जर आपण लीन झालो तर आपला आत्मसंयोगाला आळा बसला. कारण संतांचं महात्म्य ज्ञानेश्वर माऊलीने या ठिकाणी सांगितलंय, जयाचे नाव तीर्थराव, जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रसिद्धीची खावो, जयाची संगे ब्रह्म भावो ब्राह्मताशी. जयाचे नाव तीर्थराव, कुणाचं तीर्थराव महाराज नाव? संताला तीर्थाचे राजे म्हटलेलं आहे. मग संत कुणाला म्हणावं आणि तीर्थ म्हणावं कुणाला? आता याचा अर्थ जर पाहायला गेलं, जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रसिद्धीची ठावो, जयाचे संगे ब्रह्म भाव भ्रांताशी. या देहाच्या ठिकाणी असणारी भ्रांत माया आणि संतांच्या शरीरामध्ये जर आपण गेलो तर आपण मुक्त होता परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होते आहे. या ओवीचा थोडक्यात मग आपण काय केलं पाहिजे? संतांची प्राप्ती करून घेण्यासाठी. संत आता आपल्याला भेटणं कठीण आहे महाराज. मग संतांची प्राप्ती करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? भागवत वाचा. नाथ महाराजांनी जगाच्या पाठीवर महान अशा प्रकारचे ग्रंथ लिहून ठेवले. रामायणासारखे रामायण वाचा, तुकाराम महाराजांची गाथा वाचा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचा. संतांचं दर्शन घेतल्या पलीकडचा विषय होऊन जातो महाराज. कारण संतांची प्राप्ती घेतल्याशिवाय आपल्या या देहाला मुक्ती होणार नाही. संत म्हणावं कुणाला? संत म्हणावं कुणाला? संतांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी 4 वाणी आहेत. 4 वाणी: परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आता आपण जे बोलतो परा, पश्चंती आणि मध्यमा, ह्या तिन्ही भाषा वापरतो आपण, तिन्ही वाणी. परंतु नाथरायण सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की संतांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी परा, पश्चंती, मध्यमा नसून वैखरी भाषेतून ज्यांना बोलतोय त्याला संत म्हणावं. त्याला काय म्हणावं? वैखरी भाषेतून. कारण संताला धर्म वाढवायचा आहे. धर्म अधोगतीला जात असताना संतांची विभूती लागली आहे महाराज. जगाच्या कल्याणात संतांची विभूती
आणि अशा पद्धतीनं संतांनी संसार केला महाराज. संतांनी काय केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? जगासाठी संसार केले का आपल्यासाठी केले? तुम्ही स्वतः आपल्यासाठी केले महाराज. 9,000 ओव्या लिहून ठेवल्या पण एक बी ओवी अनुभवता येईल. परंतु भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी काय केले? जगाच्या कल्याणासाठी होती आपलं जे काही परोपकार होणारे महाराज आहेत, जगाच्या कल्याणासाठी कार्य केलेलं आहे. स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. स्वतःसाठी केले फक्त कोणतं? चल आणि बोल, चल आणि बोल. आता कीर्तनकाराला तुम्ही बघतो माय 40,000 कीर्तनकारी येऊन गेले. त्या 40,000मध्ये 2 वर्ष प्रवचन करा आमच्यासाठी येते का नाही? बरोबर आहे का महाराज? पण आपल्याला कळलं ना 40 जाऊ 50 जाऊ लाख रुपये जाऊ पण कीर्तनकार सुंदर आणायचा. त्या कीर्तनातून काय घ्यायचं? काही नाही. आमच्या गावात असं झालं महाराज, कीर्तनकार मागिले. पंडित ज्ञानी आमच्या परिसरात लोक असताना बाहेरून कीर्तनकार मागिले. परंतु कीर्तनातून काय बोध घेता आलं नाही. मी नाव ठेवणार नाही कुणाला. आता ह्याच्या पुढे आमच्या गावात कोण आणली नाही. साधे महाराजच बरं आमच्या घरी, बावळे बोळे अशा प्रकारचे महाराजच चांगलं बरं का. अगदी तज्ञ माणूस आणल्यानंतर आध्यात्मिक जर सांगायला गेलं तर आपल्या डोक्यावर जाते महाराज. म्हणून त्याला नाव ठेवायचं नाही. आध्यात्मिक भाषा जर वापरायला गेले तर ते आपल्याला कळत नाही. कळल अशा पद्धतीने कीर्तन करावं, कळल अशा पद्धतीने प्रवचन करावं तर ते सारखं आहे. संत कोणाला म्हणावं? संत यांना म्हणावं. आणि तीर्थ कुणाला म्हणावं? तीर्थ आता आपण जर तीर्थाच्या ठिकाणी स्नान करायला चाललो मग आपण काय करतो? तीर्थाच्या ठिकाणी आपल्या देहाच्या ठिकाणी असणारं पाप नाहीसं होण्यासाठी तीर्थाला जावं. आमच्या गावात तर वर्षातून 10 तीर्थ निघतात महाराज. कुठं चालला? कन्याकुमारीला चालला. कुठं चालला? आळंदीला चालला. कुठं चालला? अयोध्याला चालला. कुठं चालला? मथुरेला चालला. मग जायचं कसं? स्नान करायचं कसं? अहो ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? कुठलंही जल घ्या, एखाद्या डोहातलं पाणी घ्या आणि माझ्या माऊलीच्या अंगठ्याला स्पर्श करा की तीर्थ पवित्र आहे. त्या डोहामध्ये म्हैस बसू द्या, त्या डोहामध्ये गाढ बसू द्या, त्या डोहामध्ये अगदी घाण असू द्या, परंतु तेच पाणी घेऊन माझ्या माऊलीच्या अंगठ्याला लावलं तर ते तीर्थ बनतं. तीर्थ तीर्थाला घ्यायचं आहे. तीर्थाला गेल्यानंतर आपल्या देहाच्या ठिकाणी असणारा पाप नाहीच होणार आहे. परंतु त्यालाही काही पद्धत आहे, त्यालाही काही नियम आहे. आपण तीर्थाला जातो परंतु जात असताना घरामधून सचैल स्नान करून गेलं पाहिजे. सचैल म्हणजे अंगावरलं वस्त्रासहित आपण सचैल स्नान करायचं आणि आपण तीर्थाटनाला जायचं. तीर्थात गेल्यानंतर आपण काय करतो? इस्त्री मारलेले कपडे आमच्यासाठी पांढरे शिपट काढून त्यांना ठेवतो आणि तीर्थात घुडी मारतो. मग पाप हे आपला आहे. पाप आपल्यापेक्षा वरचढ आहे म्हणून पाप ही लय गमती कराय मला. त्याला कळतंय, त्याला कळतंय काय कळतंय? याला होडी मारतंय. मला कर्नाटक होडी मारतंय काय? मला करला कपड्यात ते पाप आपल्या लय वरचढ आहे मला. त्यांना ऐकत नाही. एकदा अंगात फिरलं तुमच्या बापाला जात नाही मला. मग आपली सवय आहे कपडे काढायचं मन तीर्थात आंघोळ करायचं. मग त्यावेळेस संधी सांगणारा हा पाप या शरीरावरती असणाऱ्या वस्त्रामध्ये जातो आणि पाप खायचं कसं राहतो आणि आपण दुष्टी मारतो आणि बाहेर आल्यानंतर काम नाही बाबा म्हणजे माझं पाप सगळं निघून गेलं. मी आता निष्पाप झालो. माझ्यासारखा कोणी नाही हे आपण स्वतःला मानतो. परंतु पाप आपला गुरुदत्त होऊन बसलाय सरकार आणि कपडे घालतो आणि तसंच पाप घेऊन आपल्या घरला येतात. छोटं उदाहरण सांगतो माझ्या तुमच्यासाठी बरं का, महिलांसाठी. आता सध्या तर माझ्या मते प्रत्येकाच्या घरात फरशी आणि किंवा गिलावा केलेलाच असेल. पूर्वी काळात आम्ही लहान असताना, मी लहान असताना म्हणजे काय 10वी वर्षाच्या पाठीमागं एखादी बाई यायची झाडून काढायची अंगण चौकात
झाडून काढायची कशी काढायची, आपलं अंगण स्वच्छ करायची, स्वच्छ करून दुसऱ्या बाईच्या दारात टाकायची. वार सुटलं की आणि ऑटोमॅटिक आपल्या दारात यायचं. कसं पापाची अवस्था आहे की जी घाण गेलं का आपल्या बरोबर येणार नाही पुन्हा. आपण जर आपलं पाप घेऊन जावं म्हणलो तर ते पाप निघून जाईल का? मग याला नियम आहेत, स्नान करण्याचे नियम आहेत. तीर्थाच्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी कपड्यासहित म्हणून डुबकी घेतली पाहिजे. पहिली डुबकी कशी घेतली पाहिजे? माझ्या देहावरती असणारा पाप निघून जाऊ दे रे देवा. पुन्हा उठायचं, नमस्कार करायचा, दुसऱ्यांदा डुबकी मारायची, मध्ये उडायचं काम करू मारा. त्यावेळेस काय म्हणायचं, माझं पाप गेलंय का नाही हे बघण्यासाठी डुबकी मारायची. आणि तिसरी डुबकी, मी आता पापातून मुक्त झालो म्हणून डुबकी मारायची. त्याला सचैल स्नान म्हणायचं. त्याला आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी आपल्याला पाप घेऊन गेलंय हे महत्वाचे आहे महाराज. म्हणून तीर्थाला राजे म्हणतो. तीर्थाला राजे म्हणले महाराज, जे संताला राजे म्हणले. संताजवळ तीर्थ गेले का तीर्थाजवळ संताले संताच्या चरणी लीन झाले म्हणून तीर्थाचे राजे. जयाचे नाव तीर्थराव. माऊलीने काय म्हणलं? जयाचे नाव तीर्थराव. अहो संताला राजे म्हणले. राजा भगीरथानं प्रयत्न केला महाराज. राजा भगीरथानं भागवतामध्ये काढून बघा तुम्ही, भागवतामध्ये विषय आहे. भगीरथानं महान पुण्य कमावलं आणि राजकारभार हातात असताना दुष्काळ पडला महाराज. दुष्काळ पडल्या भगीरथाने विचार केला, माझी जनता लाही लाही म्हणून या ठिकाणी तडफडू लागलेली आहे, ताण भूक लागलेली आहे. आणि मी आतापर्यंत नीतीनं राज्य केलं, धर्मानं राज्य केलं, न्यायानं राज्य केलं, मग याचा उपयोग काय? तपश्चर्याला वाटलं महाराज भगीरथ राजानं. आणि गंगा प्रसन्न झाली. बोल राजा तुला काय पाहिजे? काय म्हणली गंगेनं? बोल राजा तुला काय पाहिजे? मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. राजानं मागितलं, मला दुसरं दुसरं काही नको, मला दुसरं काहीच नको, फक्त माझी जनता या ठिकाणी होरपळून लागलेली आहे, त्याच्यासाठी मला पाणी पाहिजे, मला तीर्थ पाहिजे, मला नदी पाहिजे, मला गंगा पाहिजे. त्यावेळेस गंगेनं मान्य केलं महाराज. परंतु एक आट घातली. काय घातली आट? राजा, अरे मी येते, मी तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे, मी आता तुझ्या पाठीमागे येते, परंतु जे काही जगातील चाललेलं पाप आहे ते पाप माझ्यावरती असणार मी काय करू? मी जर आले पृथ्वीतलावर तर अनेक लोक माझ्या गंगेमध्ये स्नान करतील आणि त्यांचं पाप माझ्या पदरात टाकतील, मग मी काय करू? राजा भगीरथानं सांगितलं, हे गंगा माते, चिंता करू नको म्हणले. जे तुझं पाप आहे, जे जनतेला पाप धुवून जाण्यासाठी तुझ्या पाण्यामध्ये स्नान जर केलं तर ते पाप नाही कसं होतं हे ऐक म्हणले. तू कुठेही फिरायचं नाही म्हणले, जिथं संत आहे तिथं जायचं. आता नाथ महाराज, पैठणचे महाराज, गंगा तिथं आहे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चंद्रभागा तिथे आहे. म्हणजे ही जे काय तीर्थ आहेत ते तीर्थ संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन पुनीत झाले महाराज. जनतेनं, लोकांना, वारकऱ्यानं, कुठल्याही व्यक्तीने जर तिथं आंघोळ केलं, असणारं पाप जर घेऊन गेलं आणि ते पाप संतांच्या पदस्पर्शानं ते नाहीच होईल. भगीरथ राजानं शब्द दिला आणि शब्द दिल्या महाराज गंगा खाली आली. म्हणजे दयाचे नाव तीच करावे. संताला अगदी अन्यान्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे महाराज. कारण संताशिवाय देव भेटू शकत नाही महाराज. कसे भेटत देव भेटलाय? भेटणार नाही. संताची जर प्राप्ती झाली तर देवच भेटला म्हणायचं महाराज. काय म्हणतो मी? संताची जर प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्याला देवच भेटलेला आहे. देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. अहो देवाची प्रतिज्ञा कोणती झाली महाराज?
ठरले का नाही? पण संताची वाणी खोटी ठरलेली ना भाऊ. संताची वाणी खोटी ठरलेली नाही. देवाची नंदी महाभारताच्या ठिकाणी 18 दिवस युद्ध झालं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी. भीष्माचार्यानं सांगितलं आणि भगवंतानं सांगितलं. काय म्हणलं भगवंताने? मी हातात शस्त्र धरणार, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. कारण माझं सैन्य दुसऱ्या बाजूला जर असेल तर मी एकटा दुसऱ्या बाजूला. मग धर्मराजाने सांगितलं भगवंता तू आहेस बस, मला सैन्याची गरज नाही. दुर्योधनानं म्हणलं भगवंता तुझं सैन्य जे तुझी गरजच नाही म्हणले. तू कुण्या कामात आहेस म्हणले. तू बिलकुल तुझं काहीच काम नाही, फक्त तुझं सैन्य दे. सैन्य दिलं महाराज भगवंतानं. आणि त्याच वेळेस दुर्योधनानं सांगितलं एक आता म्हणजे सैन्य दिलाय परंतु शस्त्रास्त्र हातात धरायचं नाही म्हणजे. एवढं नव्हतं दुर्योधन महाराज. लय हुशार हो, लय राजकारणी माणसं ते. भगवंतानं मान्य केलं मी शस्त्र धरणार नाही म्हणजे हातामध्ये. परंतु घनघोर युद्ध सुरू झालं महाराज. घनघोर असं युद्ध सुरू झालं. भीष्माचार्यानं सांगितलं आज दिवस मावळेपर्यंत पांडवाचं एकही सैन्य मी या ठिकाणी जिवंत सोडणार नाही. प्रतिज्ञा केली भीष्माचार्यानं. आणि प्रतिज्ञा केल्यानं हे भगवंताला कळालं. भगवंतानं लगेच जादू ठिकाणी फिरवलं महाराज. द्रौपदीला बोलावून घेतलं. ए द्रौपदी, उद्या दिवस मावळेपर्यंत कुरुक्षेत्राच्या ठिकाणी पांडवाचा एकही सैन्य आणि किंवा पाची पांडव राहू शकत नाही. आता काय केलं पाहिजे? आता लागली जावणे दिवस निघाल्या आणि भीष्माचार्याचं दर्शन घेतलं. द्रौपदी आज्ञा घेतली भगवंताचं आणि भीष्माचार्याच्या जवळ गेली, दर्शन घेतलं. त्यावेळेस भीष्माचार्याच्या मुखावर शब्द निघाला अखंड सौभाग्यवती भव. काय म्हणते महाराज? अखंड सौभाग्यवती भव. मग आता इथं संतांचं वचन खरंच ठरलं. ठरलं का नाही महाराज? करता करिता भगवंत आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्ध सुरुवात झालं. अर्जुनावर बाणाचा वर्षाव भीष्माचार्य करू लागले. त्यावेळेस भगवंतानं विचार केले आता जर ग बसलो तर माझ्या भक्ताचं माझ्या अर्जुनाचा निपात होणार आहे आणि अधर्माचं राज्य येणार आहे. धर्म अधोगतीला जाणार आहे. काय करावं? विचार भगवंताने केले. रथाच्या खाली उतरले, हातामध्ये सुदर्शन चक्र धरले आणि भीष्माचार्याच्या दिशेने मारायला सुरुवात करत असताना भीष्माचार्य देवा अरे देवा मी जिंकलो. देवा अरे मी जिंकलो. माझी प्रतिज्ञा खरी झाली. तुझं वचन खोटं झालं. तू काय बोलला होतास? आता मला शस्त्र धरणार नाही. मी जिंकलो देवा. आता मला मार. चालेल. पण तू भगवंताला भीष्माचार्याला मारायचं नव्हतं महाराज. शिखंडीच्या हातून भीष्माचार्याचं मारायचं. हे बोल हे भीष्माचार्याचं वचन करण्यासाठी एका दगडात दोन पक्षी भगवंताने मारले. इकडे अर्जुनाला वाचवले आणि इकडे शिखंडीच्या हातून मारून भगवंत भीष्माचार्याचं होतं. हे दोन्ही साध्य करायचं होतं. म्हणून संत हे श्रेष्ठ आहे. देवापेक्षा कितीतरी पटीनं संत श्रेष्ठच आहेत. असं श्रेष्ठत्व या जगताच्या ठिकाणी संतांचं आहे. आणि आज खरं तर म्हणलं या ठिकाणी आपण पहिल्या चरणाचा अर्थ पाहिलेला आहे. दर्शनी प्रसिद्धीशी ठाव. दर्शनी प्रसिद्धीशी ठाव. दर्शन संतांचं जर झालं तर या देहाच्या ठिकाणी असणार या देहाच्या ठिकाणी असणार मन सुद्धा चंचलत्व विसरून जातं महाराज. आणि चंचलत्व विसरून जाऊन भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी लीन होत असतं. दर्शनी एखाद्या संताचं जर दर्शन झालं रे झालं असण्याच्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं. आता खरं तर मी रामायण निरूपण करावं कारण माझ्या गावच्या कृपा आशीर्वादानं मला अनेक प्रशस्ती पत्र सन्मान मिळालेला आहे. परवाच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब
हे आमच्या हस्ते आमच्या तालुक्यातून धर्म कार्यामध्ये अतुलनीय कार्य केल्याबद्दल मला प्रसिद्धी पत्र देऊन सन्मान करण्यात आलेला होता, केवळ आमच्या या गावच्या कृपाशीर्वाद. मी आतापर्यंत गावचं नाव घेतल्याशिवाय कुठेही कुठे सांगत नाही, कुठेही प्रवचन करणार नाही. कारण देवानं बुद्धी घातली, गावच्या लोकांनी मला पुढे हो आम्ही आहात. बापू सारखे, बाळू पाटला सारखे, आमच्या रामभाऊ सारखे अनेक दिग्गज ऐकणारे आज काय करत होते त्यांची. आज शेतामध्ये कामं चालू आहे, सावकारची तूर काढायला आलेली आहे, बाळू पाटलाचं ऊस लावून चालू आहे, रामभाऊचं सगळं अहो प्रपंच सोडून इथं आले. काय आले? केवळ माझ्याबद्दल गोडी आहे, मला प्रोत्साहन मिळावं, केवळ या लोकांचा कृपा आशीर्वाद आहे. म्हणून आतापर्यंत मला महाराष्ट्रातून गेल्या वर्षी पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मान पत्र मिळालं आणि या वर्षी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन स्वागत करण्यात आलं. केवळ सगळी किमया आमच्या गावाला येते आहे. माझं काहीच नाही, निमित्त मात्र मी आहे. जसं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं, अर्जुना अरे कर्तव्य कर, तू निमित्त मात्र आहे, करता करिता मी आहे. तसा करता करिता माझं गाव आहे, माझं सर्जनामध्ये आहे आणि माझे वैकुंठवासी हरिभक्त परायण माझे गुरुवर्य मारुती महाराज कानेगावकर यांचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आज सुद्धा माझ्या डोळ्यावर मारुती महाराजांचं गाव काढल्यानंतर अश्रू धारतात महाराज. माझ्या माऊलीनं मी लहान असताना ओट्यावर बसलो होतो, ओट्यावर बसल्यानंतर मला सांगितलं मारुती महाराज दर्शन घ्या. मी साधी लुंगी गुंडाळलेला माणूस होतो महाराज, लहान होतो अगदी. आणि म्हणले आता मी कसं जाऊ म्हणले मारुती महाराज, मला पॅन्ट घालायला वेळ लागणार आहे, मारुती महाराज तर गाडीत बसलेले आहे, कसं जायचं? अरे जा म्हणले मला, तू नुसतं जाऊन जा म्हणले, गाडी उभारता नाही. पळत 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 गेलो महाराज. अशामध्ये मारुती महाराजांना पाहिलं आणि गाडीतून खाली उतरले आणि आडवं येऊन मला अलगद मिठीमध्ये घेऊन डोक्यावर हात ठेवले. त्याच मारुती महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे, त्याच मध्ये सलगरचा आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर माझी माऊली माझे मारुती महाराज माझ्या गावाला कधीही आलेले नाहीत महाराज. शेवटी अंत झाला, वैकुंठाला गेले. एवढा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी भगवंताचा आणि माझ्या मध्ये सलगर इथले गावकऱ्यांचा आहे. एवढी कृपा असल्याशिवाय या नारदाच्या गाडीवर बसू शकत नाहीये. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. संतांच्या सानिध्यात जर गेलो तर या देहाच्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं. एक छोटस उदाहरण देतो, रामायणामधलं उदाहरण आहे. ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनादि काशी सुरस राम वदील रामनाथ या बोलाचे साच आहे. वाल्याकुळी नावाचा वाल्याकुळी होऊन गेला म्हणा, अनेक जीव त्यांनी मारले. कोणी व्यक्ती गेला तर हातामध्ये कुऱ्हाड धरायचे आणि त्याला मारायचं आणि एक खड्या रांजणामध्ये टाकायचं. असे 7 रांजण भरले नंतर त्यावेळेस नारदाची स्वारी त्या वाल्याकुळ्याकडे गेली आणि नारायण 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 म्हणून वाल्याकुळ्या समोर गेले. त्यावेळेस हातातली फरशी महाराज उचलली, नारदाच्या गळ्यावरती मारणार. त्यावेळेस नारद मुनीने सांगितलं, वाल्या थांब म्हणले, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. त्यावेळेस मला मारण्याबद्दल काहीच नाही, मी आत्ता मान तुझ्या फरशी खाली ठेवतो, परंतु मला मारण्यापूर्वी माझा एकच प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तू दे मला. त्यावेळेस नारदाला विचारले, काय बोल. बगरुमुची भाषा होती महाराज वाल्याची. बोल म्हणजे काय सांग, या प्रश्नाचं उत्तर मी देतो, नाही उत्तर दिलं झालं तर तुझी मुंडी इथं सोडली. नारद मुनी बोलायला सुरुवात केली, अरे तू जे पाप करतोय, तू हे जे कृत्य करतो आहे ते कृत्य कुणासाठी करतोय? तुझ्या आईसाठी, तुझ्या बापासाठी, तुझ्या बायकोसाठी, तुझ्या लेकरांसाठी हे कृत्य करतोस आणि या कृत्यातून मिळालेले जे काही धन आहे ते धन इकून सगळ्याचा सांभाळतो. मग एवढं कशासाठी, एवढा पाप कशासाठी? तुझ्यानंतर
हे जे केलेलं पाप आहे ते पाप कोणी वाटून घेतोय का विचारले. लागली महाराज वाल्या निघाला आणि वाल्याने जाताना सांगितलं ए फोटो या म्हणून तिथून हल्ला तर तू कुठं अशी तिथे येऊन मारी म्हणले. हा आवाज अजिबात करायचं नाही म्हणले. मी जाऊन विचारतो मग येतो म्हणले. पळत 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 महाराज वाल्या निघून घरला गेला. बायकोला विचारलं अगं म्हणले मी आतापर्यंत जे कृत्य केलंय मी आतापर्यंत जे पाप केलंय ते पापाच्या वाटेने तू होतीस का. बायकोनं उत्तर दिलं कोण पाप केले रे बाबा आपलं दांड शरीर आहे कष्ट करून खाऊ घालायचं लेकरं बाळा सांभाळायचं तुला कोणाचे जीव घे म्हणले का म्हणले. ये बाप रे म्हणलं वाल्याला. आता बाईला विचारलं बाळा मी जन्म देणारी एवढीच होते म्हणले. तुझ्या संस्कार मी करायचा प्रयत्न केले पण संस्कारानं तू वागलेला नाहीस आणि तू जे केलेलं पाप आहे ते तूच भोगावं लागेल. आली की पंचायत तर लेकराकडे गेलं. लेकराला मी विचारलं लेकराने खरं सांगितलं तुला तुझं पाप तूच भोगावं लागते आमच्यानं जमणार नाही. तुला कोण आम्हाला आणून घाण म्हणतं नाही कोणाचे जीव मारून आमचं फळगी पोटाची भर म्हणते. तुला जे पाप बघायचं आहे त्याची आली भोगा जे केलंय ते भोगलं त्याची आली भोगा. हा अहो या जन्मात काय मला आता केलं ह्याचं ते हाताने फेडावं लागते. भोग चुकलेला अजिबात नाही मला. माझ्यासारख्या एखाद्या पोरानं काय केलं त्याची आली भोगा. भोग सांगू लागला भोगाचा विचार काय सांगतो म्हणजे त्या म्हाताऱ्याचं पोरानं सांगितलं चला म्हणले तुम्हाला काशीला न्यायचं. सुनाला वाटलं माझा नवरा किती हुशार आहे म्हणले. रामो माझा नवरा किती हुशार आहे माझ्या मनात ओळखी नाही की माझा नवरा आता माझा नवरा शोधतो का म्हणले. कारण सासऱ्याचा कंटाळा आलेला होता. म्हातारा जरा विषय नव्हता महाराज एकदा गुडघे बसले विषय संपला महाराज. म्हणून परमार्थ करावं अगदी तरुण वयात करावं. म्हातारा झाल्यावर कोणती करतोय कारण सून बसू देत नाही किंवा बसू देते अजिबात बसू देत नाही. म्हणून परमार्थ करायचा असेल तर तरुण युगात करावं तरुण वयात करावं असतंय. माझ्या वयाच्या 7व्या वर्षी महाराज मी रामायण सांगितलं तुझ्यापुढे 7व्या वयात रामू साक्षीदार आहे. शोकाचा विषय दिलेले होते आता तुगावर नव्हतं महाराज. शेवटी संयोजकाला विनंती केली महाराज माझा आवाज बसलेला मला उतरा. त्यावेळेस पैसे नव्हते एक बल्लारी पोत तिरपडी झाली होती महाराज आणि त्याच शक्तीमध्ये खांद्यामध्ये घेऊन मला निवडून काढली होती. म्हणून परमार्थ करावं तर तरुण वयाचं करावं. बायकोने म्हणले माझ्या नवऱ्याला माझ्या मनामध्ये असलेल्या भावना ओळखली आणि जावा घेऊन गेला काशीला. बापालाही वाटलं मला काशीला घेऊन चाललंय काशीला घेऊन चाललंय पोराच्या मनात काय घेऊन गेलं. कधी महाराज संध्याकाळी कोण राहते नियोजनबद्ध कार्यक्रम करू लागतो पोरगा महाराज. नियोजनबद्ध दिवसा गेल्यावर माणसाला तिथे त्याला ढकलून दिला काटा काढायचा इथे मला दिला बापाचा दिवस आवडला. बापानं म्हणलं अरे येडोळा तिथं काशीचं दर्शन घेऊन तिथं स्नान करते का येत नाही मला फळव दिल्या. अहो बाबा म्हणजे येडोळात माणसं राहते ते चांगली आंघोळ होत्या येडोळात चांगलं आंघोळ होत्या चला म्हणलं. बापाच्या मनात थोडी शंका निर्माण झाली बाबा. गेलं म्हातारचं नाव गेला त्यावरचा गेलं पटावरती कपडे काढा म्हणले. कपडे म्हाताऱ्यानं काढलं खाली उतरले गंगेच्या तीरावर. अरे म्हणलं आता हिथून घे मला आंघोळ घालं मला मध्ये काही येणं होत नाही माझ्या अंगामध्ये हुडहुडी भरल्या रे बाबा. अहो बाबा म्हणले मध्ये गेल्याशिवाय आणि आपण बोलल्याशिवाय तीर्थाचं स्नान करणं हे बाबू म्हणलं म्हाताऱ्यानं. उतरले महाराज पुढं उतरत उतरत गळ्या इतकं पाणी लागलं. गळ्या इतकं पाणी लागल्या लागल्या म्हाताऱ्याला ढकलाचा प्रयत्न पोराने केलं पण तो म्हातारा हुशार होता. म्हातारा हुशार होता आणि मला ढकलून म्हणून बाहेर आलं. म्हणजे त्याची आली बघा काय त्याची आली बघा. ह्याच म्हाताऱ्याने
सुखाचं दर्शन झाल्यानंतर अंतःकरणाच्या ठिकाणी समाधान प्राप्त होते. वाल्या आला मला नारदाने लोटांगणे घातला मुनीश्वरा, माझ्याकडून फार चूक झालेली आहे, माझ्या हातून या ठिकाणी काही होणार नाही, आता तुम्ही निवांत जा. वाल्याने शब्द दिले महाराज. नारदाने म्हटले वाल्या, अरे तू केलेलं पाप नाहीच होण्यासाठी एक पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे राम राम म्हणायचं. काय म्हणायचं? राम रामच म्हणायचं. तरच तू या पापातून करून जा, अन्यथा जाणार. राम म्हणाला की माझ्या जातीला मारा. नारदाने ओळखीले ह्या जातीला मारा, धरा मारा, धरा मारा एवढं म्हणायचं येते का? विचार प्रकट केले नारदाने सांगितले, वाल्या तुला सोपा शब्द देतो म्हणलं, धरा मारा, धरा मारा एवढे दोन शब्द वापर. काय येते महाराज? सुरुवात झाली महाराज, धरा मारा, धरा मारा, धरा मारा म्हणत म्हणत मुखावट राम हा शब्द उच्चारला आणि त्यानं रामायण लिहिलं महाराज. ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनादिकाते सुरस रामवदी नरवलास या बोलाचे साथ करे. अहो राम जन्माच्या अगोदर 10,000 वर्ष वाल्यानं वाल्मिकी झाला, रामायण लिहिलं आणि रामाला जन्म घ्यावा लागलं आणि वाल्याला जसं लिहिलं असं वागावं लागलं. त्याला शिष्य म्हणावं, त्याला भक्त म्हणावं, त्याला भक्ती म्हणावं. परंतु वाल्याने एकच चूक केली. रामायण लिहित असताना एकच चूक केली की ज्या वेळेस कैकेयीच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राचं राज्याभिषेक सोहळा उद्या होणार आहे, मंत्रादासीनं दिवा टाकली आणि त्या कैकेयीनं महाराज त्या राजा दशरथाला सांगितलं, माझ्या भक्ताला राज्यामध्ये बसविला पाहिजे. आणि वनवास रामाला 14 वर्ष झाला पाहिजे. त्यावेळेस राजा दशरथ रडू लागला. शेवटी बालहट्ट स्त्रीहट्ट कोणालाही चुकलेला नाही महाराज. आता मी एवढं सांगलं, बायकोला काय आणि न्यावंच लागतंय. खराय वस्तुनिचे मग आम्ही बोलता, परंतु बायकोच्या पुढे जाता येतो आणि लेकराच्या पुढे जाता येतो. रामबाई संघ घडते विचारा गेलो, पप्पा मला 10 रुपयाची 25 रुपयाची कॅडबरी चलत नाही, 50 रुपयाची कॅडबरी आणा. खरा खोटा रामबो आणलंच पाहिजे. बायको एखादी साडी घ्या म्हणली ती घेतलंच पाहिजे. इलाजच नाही, तो महागुरु आहे. म्हणून बालहट्ट स्त्रीहट्ट देवाला सुद्धा चुकलेला नाही. वनवास ठरला महाराज. राजा दशरथानं सुमंताला बोलावलं घेतलं. सुमंता सुमंता रथ सत्य करे सुमंता, माझ्या लाडक्या रामाला वनाच्या ठिकाणी पाठवायचे सुमंता. सुमंत भरल्या मनानं महाराज डोळ्या वाटा अश्रू येऊ लागले. रथ सज्ज केलं आणि रथ सज्ज करून राम लक्ष्मण आणि सीता माईला रथामध्ये घेऊन वेशी वलांडलं महाराज. अयोध्येतील लोक रडायला सुरुवात केली. गाय बकरून रडू लागले, रथाचे घोडे रडू लागले महाराज. भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी आपण झाले. रथाचे घोडे रडू लागले आणि रडत असताना घोड्याच्या डोळ्यातलं पाणी त्या चाकोरीमध्ये पडू लागलं आणि चाक पुढे सरकनाचं झालं. चिखलामध्ये ओले चिंब झाले, चाकाला पेंड लागू लागली. एवढं प्रेम माझ्या घोड्याचं महाराज रामावरती होत. आणि असंच मार्गक्रमण करत सुमंतानं प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला सीता माईला वनवासामध्ये सोडून आलं. त्यावेळेस परत येत असताना घोडे रडू लागले, डोळ्याचं पाणी येऊ लागलं. ते घोडे त्यांच्या पोट्यामध्ये बांधले गेले महाराज. पुढे कालांतराने 14 वर्ष वनवास संपला आणि वनवास संपल्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता माई आनंदाने वाजत गाजत अयोध्या नगरीत प्रवेश केले. त्यावेळेस एकच आनंद महाराज. घरोघरी उड्या उभारल्या टाकल्या, घरोघरी फटाक्या लावण्यात आलं आणि सर्व आनंद द्विगुणित निर्माण झालं. परंतु सुमंताच्या चेहऱ्यावरती जे दुःखाचं सावट होतं, ते सावट माझ्या प्रभू रामचंद्रानं सुमंताच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सुमंताला विचारलं, अरे सुमंता, तुम्ही आलेलं दुःख नाही, सुख सर्व अयोध्याला वाटू लागले.
अशी सेवा भगवंत श्रीकृष्णाने केली. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आत्मिक समाधान प्राप्त होत असतं. एवढं या चरणामध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला तिसरा जो काही जयाश्री संगे ब्रह्मभाव. ब्रह्मभाव म्हणजे काय? ब्रह्मभाव म्हणजे या देहाच्या ठिकाणी असणारा देहभाव विसरून ब्रह्मभावामध्ये आपण लीन होतो. आता देहभाव म्हणजे काय आणि ब्रह्मभाव म्हणजे काय? मी प्रवचन करत असताना प्रत्येक ओळीचा चरण घेऊन प्रत्येक शब्दाचा अर्थ काटेकोरपणानं आणि कुठेही बोलू द्या, आम्ही कुठेही दृष्टांत देऊ द्या, परंतु त्या ओळीवर आम्ही येणार यालाच प्रवचन म्हणायचं. सर्वसामान्य जीवाला कळण्यासाठी हाच प्रवचन. आध्यात्मिक सांगितलं कोणतं यायचं ना. मी आतापर्यंत बरेच गाव फिरलो, नांदेड पासून परत फिरतो, परंतु आध्यात्मिक कोणाला जमाना डोक्यावर चालले. मग या देहाच्या ठिकाणी असणारा ब्रह्मभाव आहे, देहभाव आहे, ब्रह्मभाव नाही. देहभाव म्हणजे काय? हे माझं, हे माझे लेकर, मी एवढं केलो, मी बंगला बांधलो, माझी सून नोकरीला आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, मला महिन्याला एवढी पगार येते, माझं उत्पन्न एवढं आहे, हा देहभाव आहे. या देहभावातून बाहेर होण्यासाठी संतांची कृपा होती. विशेष संतांचा आहे. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर संतांची महती काय, संत श्रेष्ठ आहेत का नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपला देहभाव विसरून ब्रह्मभावामध्ये जर गेलो तर आपल्याला संतांची प्राप्ती होते. तोपर्यंत होत नाही. आणि वास्तविक पाहता मी नांदेडच्या ठिकाणी 2-3 प्रवचन केलं होतं वर्षी मला, आणि इथल्याहून पहिलीच सेवा मला मिळाली. मग पहिली सेवा मिळाल्यानंतर एका वयोवृद्ध वारकऱ्याला बोलावून बोललो मी. ओ बाबा म्हणले, ज्ञानेश्वरी पारायण का करावं? म्हाताऱ्यानं उत्तर दिलं मला. महाराज म्हणले, आमच्या गावची परंपरा आहे म्हणून पारायण करा. काय म्हणले? आमच्या गावची परंपरा आहे. आज 20-21 वर्षापासून आमच्या गावची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आम्ही पारायण करता आहोत. म्हणजे मला ह्याच्यापेक्षा काय माहित. दुसऱ्या बाबाला विचारलं, महाराज पारायण का करावं? महाराज म्हणले, मला जेवढं कळतं तेवढं सांगतो. आमच्या पंचक्रोशीमध्ये प्रत्येक गावामध्ये पारायण करतोय, त्याचं बघून आम्ही पारायण करतो. समर्पक अशा प्रकारचं उत्तर मला मिळालेलं नाही. मला विषय काय, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर हा देहभाव विसरून ब्रह्मभाव निर्माण होतो. पारायण कशासाठी करायचो? त्या देहातील देहभाव विसरून ब्रह्मभावामध्ये जाण्यासाठी पारायण करायचं आहे, ज्ञानेश्वरी वाचायचं आहे. एका माऊलीला बोलावून घेतलं म्हातारी माणसं. ओ अक्का म्हणजे इकडे अक्का नाही, काठी शेकोट माझ्याजवळ आली. मी अक्काला म्हणलं, तुझ्यापर्यंत मी येतो. नाही नाही महाराज, तुमचं दर्शन बी घ्यायचंय आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर बी द्यायचं. म्हातारीला म्हणलो, नाही म्हणलो, तुमच्या गावात पारायण कावर करते ते. म्हातारीला असं उत्तर दिलं अजिबाय. मी गुंग झालो, मला गुंग येणार काय म्हणले महाराज. माझी सून आता सून येऊन 32 वर्ष झाली म्हणले. कधी नाश्ता दिली, कधी 2 टाइम जेवण दिली, आणि आमच्या गावात पारायण सुरू झाल्यापासून 1 टाइम नाश्ता आणि 2 टाइम जेवण पंचपक्वानाचं मिळते, म्हणून पारायण करायचं. कशासाठी पारायण करायचं? कशासाठी करायचं महाराज? 1 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण म्हणतो पारायण करायचं. आमची गावची परंपरा आहे म्हणून पारायण करायचं. आमच्या पंचक्रोशीमध्ये गावा पारायण करतात म्हणून पारायण करायचं नाही. मला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी 18 दिवस युद्ध झालं कौरव पांडवाचं. त्यावेळेस अर्जुनाला भ्रांती निर्माण झाली, देहभाव निर्माण झाला. ब्रह्माला देव असून सुद्धा देहभाव निर्माण झाला. आता तर विषय थोडा. अर्जुना संगे हा वैकुंठाचा मालक भगवंत होता, तरी सुद्धा त्याला देहभाव सुटलेला नाही.
टाइम पुढे जाईना ना, म्हणजे परवानगी असेल तर मी बोलतो, कारण आता इथं काही कोणी एक असत असते आहे अजून. मग या ठिकाणी भेदभाव निर्माण झाला. भेदभाव निर्माण झाल्यानंतर अर्जुनाला सांगितलं, भगवंता जिथे माझे सैन्य आहेत, कौरवाचे एकीकडे पांडवाचे, त्यामध्ये मध माझे म्हटले. हे म्हणल्यानंतर भगवंतानं लागलीच महाराज रथ उभा केलं. रथ उभा केल्यानंतर अर्जुनानं दृष्टी टाकली कुरुक्षेत्रावर. टाकल्यानंतर भेदभाव निर्माण झाला आणि भेदभाव निर्माण झाल्यानंतर रथातून खाली उतरलं, हातात असलेलं गांधी भरवून टाकून दिलं आणि भगवंताला बोलले, भगवंता अरे ज्यानी माझा तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ते भीष्माचार्य, ज्याने गुरु होऊन मला धनुष्य कसं चालवायचं, शस्त्र कसं चालवायचं हे ज्याने मला सांगितलं, त्या गुरुवरेला मारायचं. अरे ज्याने माझ्या अथोनात अशा प्रकारचं जीवापाड प्रेम केले, त्या व्यक्तीला मारायचं आणि हस्तिनापुराचं राज्य भोगायचं नाही. देवा देवा ते माझ्यानं होत नाही. म्हणून अर्जुनाला विषाद वाटला महाराज. त्यावेळेस भगवंताचा नाविलाज झाल्यानंतर भगवंतानं ठरवलं, अरे अर्जुना करता मी आहे, कार्य तुला करायचं, निमित्त मात्र तू आहे. ज्यावेळेस भगवंताने गीता सांगितली महाराज, गीता भगवद्गीता सांगितली आणि तेच भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण काय करायचं याचं उत्तर पुढे येणार आहे महाराज. भगवंताने गीता सांगितली. गीता सांगत असताना अर्जुनाला ऐकलं. अर्जुनाच्या नंतर ध्वज संभाव असताना माझा अंजनी सूत हनुमंताला ऐकलं. आणि तिसरा कोणी ऐकलं असेल तर हस्तिनापुराच्या ठिकाणी असलेला जो त्रिकाळ प्रेमी असणारा संजय, या संजयनं ऐकलं. गीता भगवंतांनी सांगत असताना तीन व्यक्तीने ऐकली, एक संजय, दुसरा अर्जुन आणि तिसरा ध्वज संभावी असणारा माझा मारुतराय. या मारुतरायानं गीता ऐकली. मारुतरायाने एक सवय होती महाराज, घरातून निघत असताना आईचं दर्शन घेतल्याशिवाय कुठेही जायचं नाही. परंतु ज्या वेळेस अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली, त्यावेळेस त्या गीतेमध्ये तल्लीन होऊन माझा हनुमंत ध्वज स्तंभावरती बसून ऐकू लागला. आईचं दर्शन घ्यायचं विसरला. गीता सांगितली, गीता संपली. सांगितल्यानंतर अर्जुनानं होकार युद्धाला तयार दिला. हनुमंताला जाग आली, माझ्या आईचं दर्शन घ्यायचं राहिले, माझ्या हातून चूक झाली, काय करावं. हनुमंताला लागलीच अंजनी मातेकडे धाव घेतली. माझ्या क्षणाच्या आत आई जवळ गेले. आई 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 माझ्याकडून चूक झालेली आहे. आईनं विचारलं, बाळा काय रे बाळा, काय चूक झाली तू? नाही आई. अगं आई, मी रोज तुझं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हतो, परंतु आज मी तुझं दर्शन न घेता मी कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाच्या रथावरती ध्वज स्तंभावरती मी बसलो. आणि बसण्याचं एकमेव कारण अगं भगवंताने गीता सांगितली. काय सांगितलं? भगवंताने गीता सांगितली आणि ती गीता ऐकत असताना माझं मन तल्लीन झालं. तुझ्या पाया पडायचं विसरून गेलो आई, तुझ्या पाया पडायचं. आईनं म्हणली, बाळा अरे गीता तर ऐकला, पाया पडण्यापेक्षा गीता ऐकणं महत्वाचं आहे. पाया काय उद्या करू शकते. पण तो अंजनी मातेनं हनुमंताला जवळ घेऊन बोलावलं, बाळा अरे ज्या भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली ती गीता मला सांग म्हणली. अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली ती गीता मला सांग, पाया पडल्यापेक्षाही भारी होईल. हनुमंतानं उत्तर दिलं, आई मी गीता ऐकलं, भगवंतानं सांगितलं, परंतु ते मला सांगता येणार नाही. ते मला सांगता येणार नाही. मग कुणी सांगेल? तुझ्या व्यतिरिक्त कुणी ऐकलंय? आई अर्जुनानं ऐकलं. जा म्हणले, माझी आज्ञा आणली अर्जुनाला. आणि अर्जुनाला ताबडतोब माझ्या गवती बोला आणि त्या अर्जुनाच्या मुखाला तुम्ही गीता ऐकलं. लागले
त्यावेळी हनुमंतानं उड्डाण केलं, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आला. अर्जुनाला म्हणले, अर्जुना, अरे अर्जुना, जी भगवंतानी गीता सांगितली ती गीता मध्ये आईला ऐकवायचं आहे आणि लागलीच तू कर म्हणजे. किती प्रसंग विकट आहे महाराज, प्रसंग फार विकट आहे. युद्धाला समोर जायचंय, देवभाव विसरून ब्रह्मभावामध्ये अर्जुन तल्लीन झालेला आहे. आता क्षणाच्या आत युद्ध सुरुवात होणार आहे, काय करावं? हनुमंताला सांगितला, हनुमंता, अरे तू येणार का म्हणले? अरे माझ्या जीवावरती आज युद्ध या ठिकाणी मला मारण्यासाठी माझे भाऊ आलेले आहेत. सुरीच्या टोकावरती बसल तेवढी जमीन मला द्यायला तयार नाही. आणि असे माझे वैरी. आता बघा विषय कसा आहे. अगोदर काय होता? माझे भाऊ, माझे भाऊ. भगवंताला काय म्हणलं अर्जुनाला? अरे जसं कौरवाला मार म्हणलास तसं धर्मराजाला मारून तर चालेल का? प्रतिप्रश्न भगवंताला केलं होतं महाराज अर्जुनानं. बदल झाला गीता सांगितल्यानंतर, बदल झाला. काय झाला? माझे भाऊ म्हणण्यापेक्षा माझे वैरी माझ्या समोर आहेत, मला मारू पाहत आहेत. आणि या क्षणी तुझ्या अंजनी मातेकडे येऊ शकत नाही आणि मी काही करू शकत नाही. माझ्या जीवावरती आज युद्ध या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे. क्षणाच्या आत युद्ध होणार आहे, मी येणार नाही. हनुमंत बोलते महाराज, शंकराचा अवतार आहे हनुमंताचा. लागली हातावरती झाला अर्जुनाला आणि भरभर महाराज अंजनी माते समोर निघून वाचा केला. त्यावेळेस अंजनी माता अर्जुनाला बोलू लागली, अर्जुना, अरे या भगवंताने कुरुक्षेत्राच्या ठिकाणी तुला भय घालण्यासाठी, तुझ्या मनातील भेदभाव घालण्यासाठी जी गीता सांगितली ती गीता मला सांग म्हणजे. त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, अंजनी माते, भगवंतानी मला गीता सांगितली मान्य आहे, परंतु ती गीता मला सांगता येणार नाही. काय? भगवंतानं सांगितलेली गीता मला सांगता येणार नाही. नाईलाज झाला. अंजनी मातेनं विचार केला, भगवंताचा हवा केला महाराज. क्षणाच्या आतमध्ये भगवंत अंजनी मातेसमोर प्रकट झाले. बोल माते, काय असते? त्यावेळेस भगवंताला अंजनी माता बोलू लागली, भगवंता, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जो अर्जुनाला गीता सांगितला ती गीता मला ऐकायची, तीच गीता मला ऐकायची. भगवंतानं बोलायला सुरुवात केली, अंजनी माते मला क्षमा कर, मला क्षमा कर, माझं वचन आहे. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गीता एकट्याला सांगायची, कुणाला सांगायचे? अर्जुनाला सांगायचे, एकट्याला सांगायचे. आणि ती पुन्हा दुबार सांगायची नाही. गीता पुन्हा सांगितली जाणार नाही. परंतु अंजनी माते तुला एक वचन देतो की कलियुगाच्या ठिकाणी महाविष्णूचा होता, ज्ञानोबा महाराज आपले महाविष्णूचा होता आणि नाथ बाबा भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा होता. एकमेकाची तुलना करण्याचा अधिकार आहे. नाथ बाबा जर जन्माला आले नसते तर आपण ज्ञानेश्वर माऊलीला विसरला असतो, ज्ञानेश्वरीला आपण ओळखा झाला असतो. केवळ ज्ञानेश्वरी जगासमोर आणण्याचं कार्य कोणी केलं असेल तर माझ्या नाथ बाबांनी केले. अंजनी मातेला भगवंतांनी वचन दिले आणि त्या वचनाप्रमाणे अवतार कलियुगामध्ये ज्ञानेश्वराच्या रूपाने घेतले आणि 9,000 ओव्या या जगासमोर ठेवले महाराज. म्हणून पारायण करावं, म्हणून पारायण करावं. 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता मिळून पारायण करायचं नाही. गावची परंपरा चालत आल्यामुळे पारायण करायचं नाही आणि गावचे शेजारी करते म्हणून पारायण करायचं नाही. पारायण याच्यासाठी करायचं आहे, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आत्मिक समाधान प्राप्त होतो, याच्यासाठी पारायण करायचं आहे. शेवटचा चरण आहे. या ठिकाणी दयाचे नाव तीर्थराव दर्शनी प्रसिद्धी ठावो दयाची संगे ब्रह्मभाव भ्रांत. भ्रांत म्हणजे काय? अंतकरणाच्या ठिकाणी असणारी जी भ्रांती आहे, करून न कळल्यासारखं, त्याला भ्रांत म्हणतात. या देहाच्या ठिकाणी काय अभिमान आहे, देव जवळ आहे, देव कळू लागले आहे, पण अंतकरण शुद्ध नाही. त्या देहाच्या ठिकाणी दांभिकपणा निर्माण झालेला आहे, भ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्याला देव सापलेला आहे. म्हणून देव सापण्यासाठी संतांच्या चरणी लीन व्हावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितले भ्रांता.
हे जे काय भ्रांत ह्याच्या ठिकाणी आहे केव्हा निघून जाईल संतांच्या सन्निधानामध्ये आपण ज्यावेळेस जाईल संतांच्या सन्निधानात ज्यावेळेस आपण लीन होईल त्यावेळेस आपल्या देहाच्या ठिकाणी असणारी भ्रांती आहे ते भ्रांती जाऊन ब्रह्मभावाला आपण प्राप्त होऊ एवढंच माऊलीला या अख्ख्या विषयातून सांगायचं आहे. संतांचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. माझ्या मुखावर काही चूक झाली असेल तर मायबाप संत सज्जनांनो मला माफ करा, तुमची माफी मागतो आणि आजच्या या प्रवचनाला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी प्रवचन संपलं असं जाहीर करतो आणि शेवटी खरं तर मला जी काय असली याची प्रथम सेवा दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांची मी अगदी मनापासून ऋणी आहे, आभारी आहे एवढं बोलतो आणि माझी रजा मी घेतो. कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. घेणं झालं चालू चालू आहे. नाही नाही हाय हाय काय नव्हता बरोबरच आज या ठिकाणी पारायणाचा आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची प्रवचन सेवा हरिभक्त परायण मारुती महाराज सोमवंशी मड्डी सलगरा यांनी खरोखरच आपल्या कणखर वाणीतून की जेणेकरून या ठिकाणी आमचे जे काही भाविक भक्त आहेत ते भाविक भक्त अंतःकरणातून आपल्या प्रवचनाचा लाभ घेतलेला आहे. आणि आपण सांगितलं की संतांच्या सानिध्यात आल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही आणि आपण महाभारत रामायण याच्यावरील कथा आपण या ठिकाणी सांगितल्या. त्यामुळे आमच्या येथील सर्व भाविक आपल्या या प्रवचनामध्ये मंत्रमुग्ध झाले आणि या ठिकाणी या अखंड हरिनाम सत्याच्या सर्व गावकऱ्यातर्फे आपले हार्दिक हार्दिक असा आभार करतो. आणि या ठिकाणी भगवान की जय. स्वर महाराज की जय. यानंतर ठीक 5:30 वाजता यानंतर लागली हरिपाठाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. गावातील सर्व भजनी मंडळांनी या ठिकाणी हरिपाठासाठी यायचं आहे. अगदी काही वेळातच या ठिकाणी हरिपाठाला सुरुवात होणार आहे. नाही बरोबर आहे की तुम्हाला बघितलं ओळखीला गेल्यावर मड्डी सलगरा बरोबर हे पांडुरंग मामा मड्डी सलगरा ओळखा कोणी मी महादेव बेळगावचा पोरगा नाही सांगाव की पांडुरंग मामाला हो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी टाइम केलं याला गावातील सर्व भजनी मंडळ महिला मंडळ यांनी या ठिकाणी हरिपाठासाठी यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी लागली हरिपाठाला सुरुवात करायची आहे.
अति देवी की आत्महरण तळा गावातील सर्व भजनी मंडळातील त्याचबरोबर महिला भजनी मंडळाचे सर्व मंडळी या ठिकाणी हरिपाठासाठी यायचे आणि आपल्याला आता लागलीच हरिपाठाला सुरुवात करायची आहे. हा असं असं आहे का आम्ही मध्य सरकारचे बेंड काढायचं देवापासून घर आमचं हां 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 असं आहे का बरं अनिल बेंकाळे मड्डी सलगरा यांनी या सप्त्यासाठी 101 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांना माऊलीचा उत्तम आशीर्वाद. महाराजचं पाय दुखतंय तुम्हीच सांगणार पाया पडायचे आणि एकमेका म्हणून तुम्हीच सांगणार हे महाराज पाया पडतील जे ना एकमेका महाराज हे काय करायला सगळे नंबर 1 आले सगळे आले